नमस्कार. श्री रामनवमी कशी साजरी करावी? 26 तारखेला अष्टमी तिथी संपते आणि नवमी तिथी सुरू होते. 26 मार्च 2026 वार गुरुवार रामनवमीचा मुख्य काळ सकाळी 11:13 सुरू होतो तर 1:41 आहे. 26 तारखेला सकाळी 11:48 नवमी तिथी सुरू होते आणि ती 27 तारखेला संपते. आपल्याला रामनवमी 26 तारखेलाच साजरी करायची आहे. आपल्या देशात रामनवमी उत्साहाने, आनंदाने, धूमधडाक्यात आपण साजरी करत असतो. प्रभू रामांचा जन्म 12:39 झालेला आहे. आपल्याला रामनवमी अगदी साध्या पद्धतीने साजरी करायची आहे. तुमच्याकडे रामाची, विठ्ठलाची, बाळकृष्ण तसंच स्वामी महाराजांची मूर्ती, जी मूर्ती तुमच्याकडे असेल ती मूर्ती घ्यायची. मूर्तीवर पाण्याने, दुधाने किंवा पंचामृताने जे शक्य असेल त्याने अभिषेक करायचा. अभिषेक करताना 16 वेळा पुरुष सूक्त म्हणावं. 16 वेळा म्हणणं तुम्हाला शक्य नसेल तर 1 वेळा पुरुष सूक्त म्हटलं तरीही चालतं. तेही तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप करत मूर्तीवर अभिषेक केला तरीही चालतं. अभिषेक झाल्यानंतर मूर्ती तामणातून किंवा ताटातून काढून घ्यायची. मूर्तीला स्वच्छ पुसायचं. त्यानंतर मूर्तीला वस्त्र परिधान करावं. गंध, फूल, अक्षता, धूप, दीप अर्पण करावं. प्रभू रामचंद्रांना हात जोडून प्रार्थना करावी, आरती करावी. रामनवमीच्या दिवशी तुम्ही गोड शिऱ्याचा नैवेद्य दाखवू शकता. बऱ्याच जणांकडे रामनवमीला उपवास केला जातो. तुमच्याकडे जर ती पद्धत असेल तर तुम्ही रामनवमीला उपवास पण करू शकता. रामनवमीला आपण सेवा पण करायची आहे. रामरक्षा आवर्जून पठण करावी. गर्भवती महिलांनी रामरक्षा म्हटली तरीही चालतं. रामरक्षा तुम्ही 9 किंवा 11 वेळा म्हणू शकता. फलश्रुती पण म्हणावी. त्यानंतर मारुती स्तोत्र पण म्हणायचं आहे. आठवणीने 1 वेळा मारुती स्तोत्र आवर्जून म्हणा. जोपर्यंत आपण मारुती स्तोत्र म्हणत नाही तोपर्यंत रामरक्षा सेवा पूर्ण होत नाही. धन्यवाद सर्वांना. श्री स्वामी समर्थ.